नमस्कार, मी सुनीता राजेंद्र शिरपूरकर. नागपुरी मेजवानीमध्ये माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा हा होळीचा दिवस आहे, रंगपंचमीचा दिवस आहे आणि मी विचार केला की आजपासूनच माझ्या या नवीन जर्नीला सुरुवात करूया. रेसिपी म्हटलं की खूप महिलांना खूप टेन्शन येतं, पण या रेसिपी काही काही खूप कठीण पण असतात, पण त्या आपण कठीण रेसिपी अगदी सोप्या आणि जे घरच्या घरी सामग्री आहे त्यात कशा सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो हे या माझ्या जर्नीमध्ये बघू. होळी म्हटलं की थंडाई आलीच आणि थंडाईशिवाय होळी अधुरी. चला तर मग थंडाई बनवूया. थंडाईला लागणारी सामग्री पंपकिन सीड, केसर, खसखस, खडीसाखर, बदाम बी, सोप, पिस्ता, थोडीशी विलायची, गुलाब पाकळी आणि केशर क्यूब, आईस क्यूबने, मिरे आणि यासाठी लागणारे दूध. बरेच जण काय करतात ना, या सामग्रीला 2-3 घंटे असे भिजवून पण ठेवतात आणि मग नंतर मिक्सरमध्ये बारीक करतात. पण आपण आज ही डायरेक्ट बनवून दाखवूया. याला बरेच जण ताव्यावर पण थोडे भाजून काढतात, तशी पण थंडाई बनवता येतात, पण आज आपण ही थंडाई एकदम डायरेक्ट बनवूया. आता ही रेसिपी आपल्याला झटपट बनवायची आहे, म्हणजे काही वेळ न घालवता. त्यासाठी काय करायचं, पहिले मिक्सरमध्ये थोडी खाकस, खडीसाखर, पिस्ता, पंपकिन सीड, सोप, पिस्ता, विलायची, मिरे आणि थोडं केशर आणि यामध्ये थोडी गुलाब पंखडी टाकू. याच्याने काय होईल, सुंदर सुगंध पण येईल त्याला थंडाईला. त्याला आपण मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. त्याला आता थोडं बारीक व्हायला थोडं पाणी टाकूया यामध्ये. आता ही आपली बारीक पेस्ट छान तयार झालेली आहे. याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता बाउलमध्ये आपण 2 ग्लास दूध घेतलेलं आहे यासाठी, थंडाई बनवायसाठी. ही थंडाईची पेस्ट तयार केली होती आपण, सामग्री जी घेतली त्याची. तिला थंडाईमध्ये मिक्स करू. मध्ये आता आईस क्यूब टाकूया. थंडाई आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ही पिण्यासाठी एकदम रेडी आहे. आपण हिला आता सर्व करूया. केशर टाकून हे क्यूब तयार केलेलं आहे. याला आपण आता थंडाईमध्ये तर हे गार्निशिंग करता आपण यामध्ये आईस क्यूब जे बनवले होते केशरयुक्त, हे केशरचंच दूध आहे. टाकूया. बदामीचे जे काप केले होते आपण ते टाकूया. थोडं गार्निशिंग करता केसर, होली स्पेशल थंडगार थंडाई तयार. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्त रहा, मस्त रहा.